Hey, good morning people, welcome back to the channel। आप सब लोग कैसे हो? I hope you guys are doing really well। कल हम लोग स्टार्ट किए थे रायगढ़ के लिए, तो अब आज सुबह हम लोग तय करने वाले जाके छत्रपति शिवाजी महाराज का दर्शन लेंगे, उनको मुजरा करेंगे जिन्होंने बहुत सारे काम किए प्रजा के। सो इस व्लॉग को थोड़ा सा अपन इस यहाँ की जो लोकल लैंग्वेज है मराठी उसका टच देंगे। सो लेट्स गेट स्टार्टेड विद द वीडियो। ज्या मातेनं स्वराज्याचं देखणं स्वप्न हे आपल्या कुशीतून, कृतीतून आणि विचारातून पाहिलं, त्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या चरणी ही राजकथा सस्नेह अर्पण। सूर्याची प्रभा पसरली नभा तसा उभा रायगड, मर्द मावळा जगा वेगळा लावतो लळा रायगड। पसरली नभा कसा उभा रायगड, मर्द मावळा जगा वेगळा लावतो लळा रायगड। भले सैतान मुलुक मैदान त्यात बेभान रायगड, शिवाचा भास जणू कैलास शोभतो खास रायगड। हे 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 अर पहिला मुजरा हिरोजी सजांनी पत्थर पहिला रचला, लाख वादळे कैक संकटे धीर जराही ना खचला। अर रक्त सांडले कैफ मांडले उभारिले भगवे तख्त, भले शाबास बोला कै खास मागितली पायरी फक्त। ही राजकथाया मातीची सिंहाच्या निधड्या छातीची, मर्द मावळ्या जातीची ही राजकथाया मातीची। मग स्वर्गच आहे का नाही रायगड? हा, पण स्वर्गाला घाण करून टाकली कचऱ्याने। लोकांना खरंच अक्कल नसते। बिंडोक लोकांनी स्वर्गाला एकदम घाण करून टाकलेलं आहे मित्रांनो। असो, तर अर्ध्या पायऱ्या सर झालेल्या आहेत आणि अर्ध्या पायऱ्या आणखी बाकी आहेत, तर आपण वरती जाऊया आणि मग माहिती आपण तुम्हाला देऊया। सो लेट्स गो। हे कसे रांगडे सह्याद्रीकडे नभी तो भिडे रायगड, बिकट ती वाट कठीण तो घाट त्यात हा थाट रायगड। अर मावळा मर्द भूतळी स्वर्ग असा हा दुर्ग रायगड, शिवाचा भास जणू कैलास शोभतो खास रायगड। दरबार आणि गड पडलेला सगळा फक्त याच्या जागेची, या जागेवर दरबार होता, या जागेवर हे होतं, असं आहे, इमारती नाही। जो तलाव दिसतोय ना, या तलावाची खोली आहे 32 फूट। त्याला इतिहासामध्ये तीर्थगंगासागर तलाव असं म्हटलेलं आहे। राज्याभिषेकाच्या दिवशी काशीवरून गागाभट्टांनी 7 नद्यांचं आणि 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं। बाकी उरलेलं पाणी तीर्थ म्हणून गंगासागर तलावामध्ये सोडलं झालं, म्हणून त्याला इतिहासामध्ये तीर्थगंगासागर। हे दोन आहेत विजय स्तंभ, जे पहिले 5 मजली होते, आता मात्र त्याचे अवशेष राहिले 2 मजली। हा तर 1 मजली आहे, तो 2 मजली आहे, पण त्यावेळेस हा 5 मजली होता। आणि याच्या समोर जो एक तलाव आहे इथे, तो आहे गंगासागर तलाव। आणि आता आपण चाललोय आतमध्ये, तर लेट्स गो। गडावर चढून आलो। ही किल्ल्याची फ्रंट साईड आहे। रोपवे प्रकल्पातून अवघ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये आपण वरती येतो। ही किल्ल्याची बॅक साईड आहे। रोपवेच्या लोअर स्टेशन पासून अप्पर स्टेशनला आपण येतो। याच विभागाला इतिहासामध्ये प्रामुख्याने काळकाईचा खळगा असं म्हटलेलं आहे। तिथून 128 पायऱ्या वरती चढून आल्यानंतर ज्या दरवाजातून आज आपण एंट्री करतो ना,
त्या दरवाजाला इतिहासामध्ये मेना दरवाजा म्हटलेला आहे, तर या दरवाजाला पालखी दरवाजा असं म्हटलेलं आहे। त्या काळी मेना आणि पालखी हे दोन प्रकार होते। मेना पॅक बंदिस्त होता, पालखी ओपन होती। पालखी पुरुषांसाठी तर मेना स्त्रियांसाठी। महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सायंकाळच्या वेळेस थंड हवेसाठी किंवा सूर्यास्त पाहण्यासाठी किल्ल्याच्या बाहेर साईडला मेन्यामध्ये बसून या दरवाजातून ये जा करायच्या, म्हणून त्या दरवाजाला इतिहासामध्ये मेना दरवाजा असं म्हटलेलं आहे। महाराजांना 8 राण्या होत्या, सईबाई, सोयराबाई, काशीबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, लक्ष्मीबाई, गुणवंतबाई आणि सकवारबाई अशा महाराजांच्या 8 राण्या होत्या। महाराजांनी 8 राण्या का केल्या हो? मुलाबाळांसाठी औषधोपचारासाठी केलेल्या नव्हत्या, हिंदवी स्वराज्याच्या वाढीसाठी राजाने 8 राण्या केल्या होत्या। त्या काळी स्वराज्यामध्ये लोक कमी होती, मोठमोठ्या नामवंत सरदारांच्या मुलींशी लग्न केलं, तर तो सरदार घराणा आपल्या स्वराज्यात येऊन स्वराज्य वाढेल या हेतूने आपले स्वैर संबंध वाढतील या हेतूने राजाने 8 राण्या केल्या होत्या। राजांच्या राण्या 8 होत्या, पण रायगडावरती राणीमहाल 6 आहेत। आता आपला प्रश्न असा पडतो की 2 राण्या राहायच्या कुठे? पहिली पट राणी सईबाई, संभाजी राजांची आई। हा रायगड घेण्या अगोदरच ज्या वेळेस संभाजी राजे 2 वर्षाचे होते तेव्हा सईबाईंचं निधन स्वराज्याची पहिली राजधानी राजगडावरती 5 सप्टेंबर 1659 रोजी सईबाईंचं निधन राजगडावर झालं होतं। त्याने हा रायगड कधीच पाहिलेला नाही। हे आपल्या मराठ्यांचं दुर्दैव आहे की सईबाईने रायगड कधीच पाहिलेला नाही। जिजाऊ महासाहेबांना उतरत्या वयाच्या मानानुसार गडावरचं वातावरण सहन होत नव्हतं, म्हणून गड चढायच्या वाटे शेजारी खाली पाचाड गावी राजाने त्यांना 9 एकरमध्ये वाडा बांधून दिला। तिथेच राजमाता जिजाऊ महासाहेब राहायच्या। मग त्यांच्या सेवेसाठी राजांची 3 नंबर राणी साहेब पुतळाबाई ह्या खाली पाचाड गावी राहायच्या। ज्या 6 राण्या गडावरती राहायच्या त्यांच्या एका रांगेमध्ये 6 राणीमहाल आहेत। प्रत्येक राणीमहालासमोर असं चौतर आहे ना, त्याला दाशी ओटा किंवा दाशी ओसा असं म्हटलेलं आहे। राण्यांचे नोकर चाकर दास जे होते ते या ठिकाणी राहायचे। राणीने आवाज दिला की दाशी आतमध्ये जात होती, छोटं मोठं काम झालं की विश्रांतीसाठी येऊन या ठिकाणी बसत होती, म्हणून याला इतिहासामध्ये दाशी ओटा, दाशी ओसा किंवा इंग्रजीतून आपण त्याला सर्वंट क्वार्टर असं म्हणतो। आता लाकडी शिडीने धान्य खाली सोडलं जायचं, लाकडी शिडीने काढलं जायचं। तुम्ही पन्हाळा किल्ल्यावर गेलात का? तिथे अशीच मोठमोठी 3 धान्य कोठार आहेत बघा, गंगा, यमुना आणि सरस्वती अशी त्या धान्य कोठारांची नाव आहेत। 52 फुटाची 3 धान्य कोठार आहेत। त्यांना अंबार काना म्हटलं जातं, तर कोकणामध्ये यांना कणगी किंवा पेव असं म्हटलं जातं। महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी कैदी ठेवणं शक्य होत नव्हतं, कारण पाठीमागे मंत्रिमंडळ, समोर महाराजांचा राहता राजवाडा, बाजूला राणीमहाल, मधोमध दाशी ओटा, मधोमध कैदी ठेवणं शक्य होत नव्हतं। महाराजांच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यात वासोटा किल्ला आहे ना, तिथे कैदी ठेवले जायचे, किंवा रायगड आजच्या पूर्वेकडे लिंगाणा किल्ला आहे तिथे कैदी ठेवले जायचे। महाराजांच्या काळामध्ये या ठिकाणी कैदी ठेवणं शक्य नव्हतं। विटांचं बांधकाम दिसतंय हे पेशवे काळातलं आहे, काळ्या कुट्टे दगडातलं बांधकाम शिवकालीन बांधकाम आहे। 1733 ला पेशव्यांची राजवट गडावरती आली। पेशव्याने या कोठारांचा वापर कैदी कोठार म्हणून केला। जो कोणी चोरी, लबाडी, पितुरी, गजारी करेल त्याला 7 दिवसापर्यंत या ठिकाणी शिक्षा दिली जायची। 7 दिवसाच्या आत जर का आपला गुन्हा कबूल केला नाही तर 8व्या दिवशी त्याचे हातपाय बांधून त्याला पोत्यामध्ये भरून पोत्याला गाठ मारून रायगडाच्या उत्तर दिशेला टकमक टोक कडेलोट पॉइंट आहे, तिथून त्याचा कडेलोट केला जायचा। आपल्या राजाने कधी कोणाचा कडेलोट केला नव्हता, पण शंभूराजाने मात्र कधी कोणाला सोडलं नव्हतं। चुकीला माफी नाही, आणि पेशव्याने त्या टोकाचा वापर कैदी खाली फेकण्यासाठी केला होता। त्याला टकमक टोक कडेलोट पॉइंट असं म्हटलेलं आहे, त्याला धान्य कोठार किंवा कैदी कोठार असं म्हटलेलं आहे। आता आपण एक राणीमहाल पाहणार आहोत। एका राणीमहालात समोर काय पाहायचं? समोरचं चौथऱ्या राण्यांची सदर मीटिंग हॉल, पाठीमागचा बेडरूम, उजव्या हाताला खिडकी, डाव्या हाताला 400 वर्षापूर्वीचं दगडांमध्ये कोरलेलं टॉयलेट, अटॅच बाथरूम, ते बघून आपल्या कल्पना करायची। बघा हे धान्य कोठार बघून घ्या आणि मंत्रिमंडळाची वाडी बघून घ्या, नंतर आपण राणीमहाल बघण्यासाठी जाऊ। वाडी तर बघता यायची नाही, दिसणार नाही, तेच वाडी तर दिसायची नाही, दुःख्यामुळे नाही दिसत। सर्वात महत्वाचा भाग
किंवा किल्ल्याच्या आतील किल्ला किंवा राजा महाराजांना सुरक्षित राहण्याचं ठिकाण म्हणजे तो बाल्य किल्ला. या भिंतीपासून तर त्या भिंतीपर्यंत हा मोकळा परिसर आपल्याला दिसतोय. याच मोकळ्या परिसराला महाराजांचा राहाचा प्रशस्त राजवाडा म्हटलेला आहे. याच राजवाड्यामध्ये एका रांगेत 4 चौकऱ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चढवलेला असा वैभवशाली महाराजांचा 2 मजली राहाचा प्रशस्त राजवाडा होता. याच चौथऱ्यावरती महाराष्ट्राच्या इतिहासाने पाहिलेला तो काळा दिवस अवघा महाराष्ट्र पोरका झाला. उगवता सूर्य मावळला, रयतेचा राजा गजाआड झाला. तो काळा दिवस होता की चैत्र पौर्णिमा 3 एप्रिल 1680 हनुमंत जयंतीच्या दिवशी शनिवारी दुपारी 12च्या प्रहरी आपल्या राजाने अखेरचा श्वास त्यांच्या राहत्या राजवाड्यामध्ये या चौथऱ्यावरती घेतला होता. आणि त्यांच्या देहकलेला अग्नी इथून 2 किलोमीटर अंतरावरती जगदीश्वर महादेव शंकराचं मंदिर आहे. तिथे त्यांच्या देहकलेला अग्नी देण्यात आला होता. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहेत राजदरबारामध्ये, महाराजांच्या राजदरबारामध्ये. आणि हे स्थान एवढं पवित्र असलं पाहिजे, पण माहीत नाही, खूप हे इथलं जे सध्याचं सिच्युएशन बघून ना खूप वाईट वाटतं. का वाईट वाटते तुम्ही नक्की बघा. नुसते कागदे, मेनकापड, पॉलिथिन, बॉटल्स, काहीही काळजी घेतली नाही आहे. नुसती घाण आहे, सगळीकडे नुसती घाण आहे. कधी सुधारणार आहे आपण, है ना? तर आपण या ठिकाणी आलो आहे. महाराजांचं एवढं कीर्ती वगैरे त्यांचं काय त्यावेळेस सगळं बघण्यासाठी आलो आहे. पण आपल्याला काय भेटते हे असो. तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. जेवढ्या लोकांना शेअर करता येईल तेवढ्या लोकांना शेअर करा. रायगडाच्या देवळीतल्या लखलखत्या आवातीची हीच अस्मिता, हीच संविता, हीच असे आपली बोली, हीच असे आपली उंची आणि हीच असे आपली खोली. राजकथा या मातीची, सिंहाच्या निधड्या छातीची, मर्द मावळ्या जातीची, राजकथा या मातीची. महाराजांचा इतिहास हा गडकोटांच्या गाभाऱ्यात आणि सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात अजूनही जिवंत आहे. तो जगण्यासाठी आणि तो जपण्यासाठी गडकिल्ल्यांना आपलंसं करा.